उसका वैरी नाही मीत, लागे सतगुरु से प्रीत। जिसने गुरु वचनों को निभाया, उसने जीवन सफल बनाया। उसका वैरी नाही मीत, लागे सतगुरु से प्रीत। जिसने गुरु वचनों को निभाया। सुंदर सदा हमको प्यारे रहे, हम उन्हीं के रहे, वो हमारे रहे। तेज नदियाँ की धारा चली जा रही, मेरी नैया भी उसमें बही जा रही। तेज नदियाँ की धारा चली जा रही, मेरी नैया भी उसमें बही जा रही। हम भंवर पे रहे या किनारे रहे, हम उन्हीं के रहे, वो हमारे रहे। जिस डगर पे मुरलिया की धुन आएगी, उस डगर पे उमरिया गुजर जाएगी। जिस डगर पे मुरलिया की धुन आएगी, उस डगर पे उमरिया गुजर जाएगी। उनकी छवि को हृदय में उतारे रहे, हम उन्हीं के रहे, वो हमारे रहे। प्रेम रस की धारा बहती रहे, नित घनश्याम रसना ये कहती रहे। प्रेम रस की ये धारा यूं बहती रहे, नित घनश्याम रसना ये कहती रहे। अपने जीवन को मोहन पिवारे रहे, हम उन्हीं के रहे, वो हमारे रहे। श्याम सुंदर सदा हमको प्यारे रहे, हम उन्हीं के रहे, वो हमारे रहे। क्षणात जायाचे शरीर, जाईल क्षणात जायाचे शरीर, जाईल क्षणात जायाचे शरीर, जाईल क्षणात। कहा गोपीनाथ पावीची ना, कहा गोपीनाथ पावीची ना, कहा गोपीनाथ पावीची ना, कहा गोपीनाथ पावीची ना। जायाचे शरीर जाईल क्षणात, जायाचे शरीर जाईल क्षणात। तुम्ही
संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. निरोप हा फार सांगा देवा, निरोप हा फार सांगा देवा. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. अनाथ अज्ञान कोणी नाही त्याला, अनाथ अज्ञान कोणी नाही त्याला. पाया पै विठ्ठला ठेवी मज, पाया पै विठ्ठला ठेवी मज. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. तुका म्हणे ऐसी करा निरवण, तुका म्हणे ऐसी करा निरवण. मागतो रक्षण करील माझे, मागतो रक्षण करील माझे. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. निरोप हा फार सांगा देवा, निरोप हा फार सांगा देवा. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. किसके द्वारे जाए पुकारूं, और न कोई सहारो. अब तो आके बाह पकड़ लो ओ मेरे प्रियतम. अब तो आके बाह पकड़ लो ओ मेरे प्रियतम. तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे ही रहोगे ओ मेरे प्रियतम. हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहेंगे ओ मेरे प्रियतम. तेरे कारण सब जग छोड़ा, तुम संग नाता जोड़ा. एक बार प्रभु बस ये कह दो, तू मेरा मैं तेरा. साची प्रीत की रीत निभा दो ओ मेरे प्रियतम. साची प्रीत की रीत निभा दो ओ मेरे प्रियतम. तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे ही रहोगे ओ मेरे प्रियतम.
हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहेंगे ओ मेरे प्रियतम। दास की बिनती सुन लीजो ओ व्रजराज दुलारे, आखिरी आस यही जीवन की पूरन करना प्यारे। एक बार हृदय से लगा लो ओ मेरे प्रियतम, एक बार हृदय से लगा लो ओ मेरे प्रियतम। तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे ही रहोगे ओ मेरे प्रियतम। हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहेंगे ओ मेरे प्रियतम, ओ मेरे प्रियतम, ओ मेरे प्रियतम। श्री गुरुचरण सरोज रज, निज मन मुकुर सुधारी, बरनौ रघुबर बिमल जसु, जो दायक फलचारि। बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरऊ कलेस विकार। जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर। रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नाम। महावीर विक्रम बजरंगी, कुमत निवार सुमति के संगी। कंचन बरन बिराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित केसा। हाथ ब्रज और ध्वजा बिराजे, कांधे मूज जने को साजे। शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगबंदन। विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करिबे को आतुर। प्रभु चरित्र सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन। सूक्ष्म रूप धरि सिंहि दिखावा, विकट रूप धरि लंक जरावा। भीम रूप धरि असुर संहारे, रामचंद्र के काज सवारे। लाए संजीवन लखन जियाए, श्री रघुबीर हर्षौर लाए। रघुपति कीन्ही बहुत बड़ाई, तुम मम प्रिय भरतहि सम भाई। सहज बदन तुमरो यश गावे, अस कहि श्रीपति कंठ लगावे। सनकादिक ब्रह्मादि मुनीसा,
सा नारद सारद सहित हईसा जम कुबेर दिगपाल जहाते कभी कोबित कहीं सके कहाते तुम उपकार सुग्रीव ही कीना राम मिलाए राजपद दी तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना जुग सहस्त्र योजन पर भानु लीलो तारी मधुर प्रभु मुद्रिका मिली मुख माई जल दिलाए गए अचरज नाई दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम रे देते राम दुआरे तुम रखवारे होतन आज्ञा बिनु पैसारे सब सुख लहे तुम्हारी शरणा तुम रक्षक काहू को डरना आपन तेज समारो आपे तीनों लोक हाकते कापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम बचन ध्यान जो सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे चारों युग पर ताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुम रे पासा सदा रहो रघुपति के दासा तुम रे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुबरपुर जाई जहाँ जन्म हरि और देवता चित्तन धरई हनुमत से सर्व सुख करई संकट पीरा जो सुमिरे हनुमत बलबीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाई जो सत बार पाठ कर कोई छूट ही बंदी महासुख होई जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरीसा तुलसीदास सदा हरि चेरा कीजय नाथ हृदय महाडेरा कीजय नाथ हृदय महाडेरा पवन तनय संकट हरन मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसौ सुरभू सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोलो रे भाई सब संतन की जय। आत्ता म्हणजे सत्संगची धारा चालू आहे त्या धारामध्ये की नाही म्हणजे श्रावण मास आणि आपला चातुर्मास दोन्हीचा सुद्धा योग आलेला आहे याच्यामध्ये आणि या श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच मला बोलण्याचं बाबांनी संधी दिली त्याबद्दल मी स्वतःसाठी मी धन्य आणि भाग्यशाली समजते। आणि म्हणजे कसं असते नाम आपला चातुर्मासमध्ये किंवा श्रावण महिन्यामध्ये म्हणजे नाम घेणं जास्त महत्त्वाचं आहे। कलियुगाचं एक साधन सांगितलं की नाम घ्या तुम्ही नामानं म्हणजे खूप संकट हरतात तुमचे
कारण नाम घ्यायला आहे की नाही कुठलं आधार कार्ड लागत नाही, पॅन कार्ड लागत नाही, वयाची मर्यादा लागत नाही, किंवा मग स्त्री लागत नाही, पुरुष लागत नाही, कुठलीच नाम घ्यायला अट लागत नाही. नाम कलियुगामध्ये साधारणपणे सर्वांनाच घेता येते असं साधन आहे. त्याच्यासाठी ही वेळ आहे की नाही अनमोल वेळ आहे आपल्याला. मनुष्य जन्म आहे की नाही दिलेला आहे, ती अनमोल वेळ आहे आपल्याला, ही दवडू नाही. याच्यासाठी काहीतरी समजा निमित्त लावलेलं आहे. नाम तर सततच घ्यायला पाहिजे, पण एक की नाही काहीतरी संकल्प करावा आपल्या चातुर्मासमध्ये किंवा श्रावण महिन्यामध्ये असं असते. त्याच्यासाठी नाम घ्यायसाठी एक म्हणजे एक निमित्त काढलं देवाने. नाम तर सतत घेतलंच पाहिजे. नाम आहे की नाही आपल्याला सहाय्य करते. नाम आपल्याला सहाय्य करते. त्याच्यावर तुम्हाला थोडंसं मी उदाहरण सांगते. कसं असते, नाम घेणं म्हणजे की नाही जास्त असं मोठ्यानं ओरडलं म्हणजे नाम म्हणजे परमेश्वराला पोचत नाही ती हाक. तुमच्या काळजातून आहे की नाही अंतकरणातून ती हाक निघाली पाहिजे, तर ते ईश्वराला ते पोचते तुमचं नाम. तुमचं करुणेच्या म्हणजे अर्थ यानं भिजलेलं पाहिजे तुमचं आवाज. सार्वजनिक कार्यामध्ये मोठ्यानं म्हणणं म्हणजे चालते, पण आहे की नाही स्वतः आहे की नाही जर नाम जर घ्यायचं असेल तर खरंच आहे की नाही करुणेच्या भावनेने किंवा अंतकरणातून हाक निघली पाहिजे. असं जर आवाज जर तुम्ही ईश्वराला दिला तर नक्कीच आहे की नाही ईश्वरापर्यंत ही आवाज जाऊ शकते. नाम कसं सहाय्य करते याच्यावर मी तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगते. महाभारतातलं युद्ध संपलं होतं. जिकडं तिकडं सावरासावरी झाली होती आणि अर्जुनाचा रथ कृष्णाने आहे की नाही आपल्या राहुटीकडे नेला होता. राहुटीकडे नेल्यानंतर जिकडे ज्याच्या त्याला राहुटीमध्ये सगळे बसले होते, युद्ध समाप्त झालं होतं. त्यावेळेस कृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतात, पार्थ तू आहे की नाही रथाच्या खाली आज पहिलं उतर. असं म्हणल्यानंतर थोडंसं अर्जुनाला की काय वाटलं की देव मला आज असं का सांगतात. तर अर्जुन त्यावेळेस काय म्हणतं की देवा तुम्हाला मी डावलून मी कसं खाली उतरू, आधी तुम्ही उतरा. असं म्हणल्यानंतर देव परमात्मा काय म्हणतो, कृष्ण भगवान, अरे कृष्णा अर्जुना तू आहे की नाही आत्तापर्यंत माझा 18 दिवस ऐकलेला आहे. आता आहे की नाही निमूटपणे माझं ऐक. काहीतरी तथ्य त्याच्या मागे दडलेलं असेल, काहीतरी मी सांगत असेल, माझ्यासोबत तू आहे की नाही बहेस करू नको, गपचूप तू खाली उतर. असं म्हणत असतो धर्मराजा तिकडून सुद्धा म्हणले की हे अर्जुना तुला आहे की नाही देव सांगत आहेत, काही त्याच्या मागे कारण असेल, त्याच्यासाठी तू आहे की नाही पटकन खाली उतर. असं म्हणल्यानंतर आहे की नाही अर्जुनानं काय केलं, रथाच्या खाली उतरले. रथाच्या खाली उतरल्यानंतर देवानी आपले घोड्याचे कासरे ते आहे की नाही मोकळे केले आणि घोड्याला सुद्धा आहे की नाही अलग म्हणजे रथाच्या बाजूला केलेलं होतं. आणि त्यावेळेस श्रीकृष्ण परमात्मानं अलगदपणे की नाही उडी रथाच्या बाजूला टाकली. त्यावेळेस परमात्माने रथाच्या बाजूला उडी टाकताच क्षणी रथाने पेट घेतला. पेट घेतल्यानंतर सर्वांचे डोळे विस्पारले होते. अर्जुन आहे की नाही आवकपणाने पाहू लागला होता. देवा हे काय आहे म्हणू लागले. तर देव परमात्मा काय म्हणतो की हे अर्जुना ह्याच्यावर आहे की नाही युद्ध चालू असते वेळेस ह्याच्यामध्ये या रथावर अनेक समजा युद्धाचा अस्त्राचा परिणाम होता. अनेक अस्त्राने हे रथ व्यापलेला होता. माझं सुदर्शन चक्र असल्यामुळे तुझ्या केसाला किंवा एक नाही रथाला सुद्धा धक्का लागला नाही. ज्या क्षणी आहे की नाही भगवान श्रीकृष्ण परमात्माना खाली उडी मारताच आहे की नाही रथानं पेट घेतला. जोपर्यंत भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या रथावर विराजमान होते त्यावेळेस त्याचं एक नाही एक चाकही निखळलं नव्हतं किंवा ध्वजही पडला नव्हता किंवा अर्जुनाला सुद्धा काहीच झालं नव्हतं. अशा प्रकारे नाम सहाय्य करते. नाम अशा प्रकारे सहाय्य करते. नामाला आहे की नाही म्हणजे असं म्हणजे मर्यादा ठेवू नका तुम्ही. फक्त आहे की नाही अंतकरणातून आहे की नाही पूर्ण असा आवाज दिला तर भगवंत अशा प्रकारे सहाय्य करते. नाम खूप महत्त्व आहे. नामाचं श्रेष्ठ खूप आपल्याला बाबा नेहमीच सांगतात. असं म्हणजे परमात्माला आहे की नाही तुम्ही असं मोठ्यानं किंवा हळूनं म्हणलं तर असं काहीच गरज नाही. कारण परमात्मा सामर्थ्यवान आहे. त्याला आहे की नाही मुंगीच्या पायातल्या घुंगराचा सुद्धा आवाज त्याला जाते आणि हत्तीच्या मनातलं वादळसुद्धा त्याला ऐकायला येते. असा सर्व गुण संपन्न परमात्मा आहे. त्याच्यासाठी आपण नाम नेहमी घेत जा आणि नाम तुम्हाला नक्कीच सहाय्य करते. फक्त करुणाच्या भावनेतून अंतकरणातून आपली करुणाने भिजलेलं असं नाम पाहिजे. अशा तुम्ही आवाज द्या. नक्कीच दृढ विश्वास. कारण परमात्माला नामाचा अभिमानी आहे. परमात्मा नामाचा अभिमानी आहे. तो आहे की नाही आपल्याला
नक्कीच सहाय्य करते. अशा प्रकारे तुम्ही नाम घेत जा. सर्वांना मी पुन्हा एकदा एकने हात जोडून दंडवत प्रणाम करते. बाबाच्या सानिध्यात पुन्हा जाऊन बाबाला सुद्धा मी साष्टांग दंडवत प्रणाम करते आणि माझ्या वाणीला विराम देते. दंडवत प्रणाम. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. नमामि शमीशान निर्वाणरूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाश वासं भजे. राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि. 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 पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ. सियावर रामचंद्र भगवान. ओम नमः पार्वती पतये. हर हर महादेव. श्री गुरुचं स्मरण वंदन करून
उपस्थित समस्त सत्संग भाविकांना साष्टांग दंडवत प्रणाम आहे. श्रावण मासातील सत्संगाचा प्रसंग आहे. प्रत्येकांना पर्वकाळ वेगवेगळ्या देवाच्या नावाने, वेगवेगळ्या प्रसंगाच्या नावाने काही ना काहीतरी आपल्याला सामान्य जीवासाठी नैमित्तिक असं कार्य आपल्या संस्कृतीमध्ये दिलेलं आहे. नित्यकर्म आहेत, नैमित्तिक कर्म आहेत. तर हे श्रावण मास एक नैमित्तिक कार्य आहे, कर्म आहे. जसं एखादी काम टाळण्यासाठी अनेक निमित्त बनवावं लागतात, बहाणे, तसं एखादी कार्य करण्यासाठी बी निमित्तच लागतं. नैमित्तिक कार्य आपल्या संस्कृतीमध्ये हा शिष्टाचार देण्याचं कारण आहे की जीवाला बहाणेबाजी करण्याची सवय असते, निमित्त शोधण्याची सवय असते, म्हणून त्याला नैमित्तिक कार्य दिलेलं आहे. त्याच्या सवयीसारखंच काम द्यावं लागतं. यद्यपि मनुष्य जन्म हेच परमार्थाचं निमित्त आहे. कोणी विचार आपणाला जर प्रश्न केला कोणी की तुम्ही परमार्थ का करता, तर उत्तर एकच आहे की श्रावण मास आहे म्हणून, सोमवार आहे म्हणून, अमुक आहे म्हणून असं म्हणण्यापेक्षा सर्वात मुख्य कारण एकच आहे की आम्ही मनुष्य आहोत म्हणून परमार्थ करतो. सगळ्यात मोठं निमित्त काय? मनुष्य जन्म आहे. पण हे सामान्य जीव आहेत. संसार एक अशी समस्या आहे की विचलित करणारी, म्हणून हे आपलं मुख्य निमित्त विसरून जाते, म्हणून त्याला पुन्हा नैमित्तिक कर्माची जोड घालून दिली त्याला जीवाला. सोमवार नसला तरी परमार्थ आहे, श्रावण नसला तरी परमार्थ आहेच. परमार्थ तर हे मनुष्य जन्माचं ध्येय आहे, याला निमित्ताची गरजच नाही. आणि मग हे नैमित्तिक कर्म करणारे तुम्ही आम्ही सर्वच आहात, परंतु जे नित्य कर्म करतात ते दुर्लभ आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवात एका चरणामध्ये सांगून ठेवलेलं आहे, नित्य नेम नामी ते प्राणी सगळेच. असं नाही, ते प्राणी दुर्लभ आहेत. संसारी जीवाला नैमित्तिक हे एक आश्रयच आहे, आधारच आहे. नित्यकर्माची स्मृती नाही म्हणून नैमित्तिक कर्म दिलेत. आता नैमित्तिक कर्मही करत नाहीत तर पशुतुल्य जीवन आहे, पशुसारखंच जगणं आहे. किमान नैमित्तिक कार्य तरी आपण करायला पाहिजे. चला, श्रावण मास तर श्रावण मास.
आषाढ तर आषाढ, एकादश तर एकादश, नैमित्तिक कर्म आहे. ठीक आहे. काही न करण्यापेक्षा काहीतरी करणं बरं. मंद करणं श्रेयः, अकरणात मंद करणं श्रेयः. उपनिषदांचे मंत्र आहे ते. काही न करणाऱ्यापेक्षा काहीतरी करते ते चांगलं आहे. अकरणं मंद करणात श्रेयः. ठीक आहे. नैमित्तिक करता करता सवय लागून जाईल आणि ते नित्य होऊन जाईल जर तसं केलं तर. त्याप्रमाणे आणि अशाच कामातून अजून एक त्याच्यामध्ये जोड दिलेली आहे शास्त्रानं, की जे काही कर्म कराल तुम्ही, नित्य असो नैमित्तिक असो कर्म, ते काम निष्काम कर्म झाले पाहिजे. पहिली शर्त आहे आज समाजाच्या पुढे एक मोठा प्रश्न उभा आहे. काल गीता, भगवद्गीता 4थ्या अध्यायाला स्पर्श करीत होतो. त्याच्यामध्ये एक असा विषय आलेला आहे. सगळ्यात मोठा प्रश्न आहे की एवढं सगळं काही वाचन करतात, भजन करतात, स्मरण करतात, नैमित्तिक कर्म करतात, नित्यकर्म करणारे आहेत, कीर्तन आहे, कथा आहे, सर्व काही करतात. ज्या कथेमध्ये ज्या गोष्टीचा निषेध सांगितलेला आहे त्याचाच स्वीकार करतात. याचं कारण काय? काही लोक म्हणतात की मग हे महाराज लोकांना काही ज्ञानेश्वरीमध्ये कळालं नसेल काय, वाचले नसतील काय, असं आहे म्हणून मग का करत असतील असं. असे प्रश्न आहेत ना तुमचे सर्वांचेच. तर त्याचं उत्तर असं आहे की जोपर्यंत कर्म निष्काम कर्म केल्याशिवाय चित्त शुद्ध होत नाही. चित्ताची शुद्धी कशानं होते? निष्काम कर्म केल्यानं होते. चित्त निर्मळ होते. स्वच्छ प्रकाशामध्ये आपला प्रवास करीत असताना खडे, काटे, खड्डे हे केव्हा दिसतात? प्रकाशामध्ये दिसतात. तसं हे चूक आहे, हे बरोबर आहे, हे निषिद्ध आहे, हे विहित आहे, हे केव्हा कळते? चित्त शुद्ध झाल्यावर, स्वच्छ झाल्यानंतर. निर्मळ पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब दिसते, चेहरा दिसते. खडोळ पाण्यामध्ये बघितलं तर दिसत नाही. तसं जोपर्यंत रजोगुण प्रबल आहे तोपर्यंत स्पष्ट दिसत नाही. शास्त्राचं मत आहे रजोगुण जोपर्यंत प्रबल आहे ते खडोळ पाण्यासारखं आहे. कारण की रजोगुण चंचल वृत्ती आहे आणि ते मन त्याच्यामध्ये गढून गेलेलं आहे. चंचलम हि मन कृष्ण. अर्जुनाचा प्रश्न आहे हे का एवढं चंचल आहे? तर असं बी प्रश्न केलेला आहे की मग हे एवढे शहाणे लोक आहेत, एवढे हुशार लोक आहेत, पुण्यवान लोक आहेत, एवढा परमार्थ करणारे लोक आहेत, मग हे का चुकतात? पुन्हा स्वार्थाच्या बळी पडतात, पुन्हा अपेक्षेच्या अधीन जातात. याचं कारण काय? अर्जुनानं विचारलं. हे पाप का करतात? प्रश्न आहे अर्जुनाचा.
अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः. अर्जुनानं विचारलं आपल्यातर्फे, अर्जुनानं आपल्यातर्फे विचारलं. कृष्णानं सांगितलं त्याचं कारण एकच आहे की हे अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादेव नियोजितः. इच्छा नसताना, कोणाची इच्छा आहे का आपलं वाईट व्हावं, आपण पतन करून घ्यावं, आपण पाप करावं, असं इच्छा नाही कोणाची. तरी पण बलात् हे कोण करायला होते पाप? शहाण्याला. तर त्यांनी सांगितलं रजोगुण. कोण करायला होते? कामयश क्रोधयश रजोगुण समुद्भव महाशनो महापाप्मा विद्येनमिह वैरिणम. काम नावाचा शत्रू आहे, प्रत्येकाचा शत्रू आहे तो. महाराज झालं तर अजून जास्त सतवणारा शत्रू आहे. ज्ञानिनः नित्यवैरिणः. अज्ञानाचा नित्यवैर करत नाही, पण ज्ञानाचा नित्यवैर करते. गावातला शत्रू आहे, थोडासा अंतर आहे, त्याला दूर पडते थोडा. त्याच्यासाठी काही उपाय योजना करता येतील. गावातला शत्रू आहे. त्याच्यापेक्षा आपणाला भारी पडते घरातला शत्रू. गावातल्यापेक्षा घरातला शत्रू भारी पडते. आणि त्याच्याही पेक्षा भारी पडणारा शत्रू आहे हृदयातला. आणि हे काम कुठे राहते? हृदयाच्या ठिकाणी राहते. गावातल्या शत्रूसाठी काही करता येईल, घरातल्या शत्रूसाठी काही करता येईल. थोडं दूर दूर आहेत, पण जे हृदयातच बसून आहे याच्यासाठी काय इलाज आहे? किती डेंजर आहे शत्रू. आणि म्हणून हे पोती वाचिलं तरी पतन होते, पुराण वाचिलं तरी पतन होते, कथा केलं तरी पतन होते, कीर्तन केलं तरी पतन होते, हजारो माणसाचा गुरु झाला तरी पतन होते. कोण करते? कामयश क्रोधयश रजोगुण. तर हे रजोगुण कमी करायचं असलं, एकमेव उपाय शास्त्रामध्ये आहे, निष्काम कर्म. एकच त्याचा उपाय, एकच उपाय, दुसरा उपाय नाही. निष्काम कर्म केलं की चित्त शुद्ध होते, रजोगुण कमी होऊन जाते. आणि तेव्हा त्याला स्पष्ट व्हायला सुरुवात होते की हे निषिद्ध आहे, हे विहित आहे. म्हणून ज्यांना मोक्ष अपेक्षित आहे, ज्याला मुक्ती अपेक्षित आहे, त्यांनी चित्त शुद्ध करण्यासाठी वेदविहित शास्त्रसंमत गुरु उपदेशित हे 3 कामं जर केले, निश्चित मोक्षाची प्राप्ती आहे. ध्यानात राहू शकले तर ठेवा ध्यानामध्ये. वेदविहित कर्म, शास्त्रसंमत कर्म, गुरुपदेशित कर्म, हे 3 कर्म आहेत. या तिन्हीचा अवलंब केला की निष्काम कर्म करण्यास आपण योग्य होतो. आपली योग्यता आहे, आपला अधिकार आहे, आपली पात्रता आहे. म्हणूनच मनुष्य होऊन जन्माला आलोत आपण. हे विसरू नका की आमची योग्यता नाही, आमची पात्रता नाही, आमचं हे चूक आहे, चूक आहे. त्याच्यासाठी 3 उदाहरण दिलेले आहेत. अग्नी जसा धुवामध्ये झाकून आहे, आरसा जसा धुळीने झाकून आहे, आणि गर्भातलं बाळ जसं
एका खोळीमध्ये लपून आहे, झाकून आहे. खोळ असते ना वरून, त्याला वर म्हणतात. वर पशुपक्ष्यांच्या त्याला झार म्हणतात आणि मनुष्य जन्मात आल्यानंतर त्याला वर म्हणतात. ते झाकून आहे. हे 3 दृष्टांत माऊलीने दिलेले आहेत. जसं ह्या 3 गोष्टी आहेत, बाळ आहे पण झाकून आहे त्या खोळीनं. अग्नी आहे, धुमेन अग्नी है ना, धुरानं झाकून आहे. आरसा आहे पण धूळ पडलेली आहे. तसं आपल्यात योग्यता आहे, पात्रता आहे, अधिकार आहे, पण कामावृतम, कशानं आवरण टाकलंय? काम. आपली योग्यता नाही असं नाही, पण ते झाकून आहे, कामाने झाकलेली आहे. आपल्यात ज्ञान नाही असं नाही, परंतु ते कामानं आवृत्त झालेलं आहे. भोगैश्वर्य असक्तानाम तयापहृत चेतसाम. अपहृत चेतसाम, आपलं जे चित्त आहे, आपली जी चेतना आहे, त्याला अपहरण केलेलं आहे भोगैश्वर्याची कामना. भोगैश्वर्य प्रसक्तानां तयापहृत चेतसाम. जसं एखादी माणसाचं अपहरण करतात, त्याला तुमच्या भाषेमध्ये काही की किडनॅप काही की म्हणतात ना, तसं आपलं ज्ञान काय झालं आहे? किडनॅप झालं आहे. आपली योग्यता, जे जे काही आपलं चांगुलपणा होता ते सगळं किडनॅप झालेलं आहे. त्याची शर्त आहे किडनॅप करणाऱ्याची की इतके लाख रुपये द्या, आम्ही तुम्हाला तुमचं वापस देणार माणूस. तसं या कामाची इच्छा आहे की माझी पूर्ती करा भोगाने. कामनेची पूर्ती कधी होत नाही. ते आपल्याला, आपल्या ज्ञानाला किडनॅप केलेलं कधी सोडत नाही. नाही जमत. एखाद्याचं लाडकं लेकरू आहे, एकुलतं एक आहे, खूप चांगला आहे, श्रीमंताचा आहे, तर पैशासाठी काय करतात त्याला? गद्दार लोक, गुंडे लोक त्याला किडनॅप करतात. तसं सगळ्यात मोठा गुंडा कोण आहे आपल्या जीवनात? काम. तसे ते 6 जण आहेत, पण त्या 6 जणाचा हे कॅप्टन आहे, नायक. कोण? काम. सेनापती काय म्हणतात त्याला? सेनापती आहे. आता तुम्हाला ही चिंता करू नका की मग हे आहे पण याला टाळायचं कसं, याला करायचं कसं. एकच काम करा. कामाची तृप्ती कामनेनं होत नाही, भोगाने होत नाही, तर त्यागाने त्याची तृप्ती व्हायला सुरुवात होते. आणि ते आम्हाला अपेक्षित नाही. भोगी काम वाडे की खुडे? वाडे. अग्नीला विझवण्यासाठी जसं इंधन टाकत राहिलं, गवत टाकत राहिलं तर अग्नी विझल का वाढेल? तसं भोगून काम संपेल का वाढेल? आणि त्याच्यामुळे आपली चित्तशुद्धी होत नाही. अमंगल आहे मन, चित्त, बुद्धी. मलिनता आलेली आहे. म्हणून आपणाला भजन करून बी सुटत नाही स्वार्थ, पोथी सांगून बी सुटत नाही स्वार्थ, कथा सांगून बी सुटत नाही. याचं कारणही आहे. तुम्हाला वाटते महाराज झालं की सुटलं काय? कीर्तन केलं की सुटलं? नाही सुटत. कीर्तन करणं गेलं तरी सुटते, पण केव्हा? निष्काम कर्म केलं तर, चित्त शुद्ध झालं तर. आणि निष्काम कर्मामध्ये फळाची अपेक्षा सोडण्याचाच विषय आहे ना. मग त्यागात शांती निरंतरम. भोगात कुठं आहे?
तर असं हे निष्काम कर्म. नैमित्तिक असो की नित्य असो, पण कसे असं निष्काम कर्म. आपला विषय काय चाललाय? कर्म तर करावंच लागते, कर्म तर आहेतच, पण त्याच्यात निष्कामता आली पाहिजे. जोपर्यंत ते निष्काम होत नाही तोपर्यंत चित्ताची मलिनता जात नाही, चित्त शुद्ध होत नाही. शेकडो रामाच्या सैन्यामध्ये वानर किती होते हो? किती की रेस, किती की वानर, गणित आहे ना तुमच्याकडे? हे सगळे होते, परंतु याच्यात एकच निष्काम साधना करणारा, दास्य भक्ती करणारा. दास शब्दाचा अर्थ आहे की निष्कामता. कोण होता? हनुमान आहे, म्हणून तर हनुमान चालीसा म्हणायचं आहे. निष्काम. श्रावण 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 सगळ्याच्या तोंडामध्ये आहे, परंतु महादेवाची निष्कामता कधी पाहिली नाही आम्ही. ज्याची भक्ती आम्हाला करायचं आहे ते त्याच्यात जे लक्षण आहे त्याचं अनुकरण अथवा त्याचा प्रभाव आमच्यावर पडावा याच्यासाठी आहे. महादेवाच्या अंगावरचे वस्त्र बघा, कपडे बघा, त्याचा अलंकार बघा. विषय त्यागेची साचार. महादेव सांगालो तुम्हाला, ज्याला ज्याला श्रावण महिन्याची आवड आहे, महादेवाची श्रद्धा आहे, चांगलं ऐकून घ्या. विषय त्यागेची साचार. विषय भोगे नाही, त्यागेची साचार. सर्वेंद्रिय निर्विकार. तेची शिवा अंगी अलंकार. अति परिकर शोभत. गजचर्म गजचर्म गजचर्म. सगळ्यांना अभंग पाठ आहे. गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी. गळा काढू काढू म्हणा येते आम्हाला. काय गजचर्म? कोणता? मारोनी अहम गजासूर. प्रत्येकामध्ये जे अहम आहे, मी आहे, तेच एक गजासूर आहे. गजासूर त्याला मारलं, मीपणाला मारलं. मारोनी अहम गजासूर. सोहम चर्म स नखाग्र. म्हणजे नकासहित कातडी काढली त्याची. अहम म्हणजे मी देह आहे, मी जीव आहे, हे मारलं आणि त्याचं सोहम चर्म काढलं. मी देह नाही, मी जीव नाही, तर मी चिदानंद रूप शिवोहम. हे चर्म आहे. हे चर्म पांघरलं. या लोकांना काहीच माहीत नाही, ह्याच कातड्याची चर्चा करतात. महादेव कळाला नाही ना, पार्वती कळाली नाही. उपास धरू धरू जन्म गेला, नाहीच कळाला. सर्वेंद्रिय निर्विकार. तेची शिवांगी अलंकार. अति परिकर शोभत. विषय त्यागेची साचार. महादेवाच्या अंगावर अलंकार आहेत. निर्विकार हेच अलंकार आहेत. सोडा आता की आम्हाला विकार झाकण्यासाठी कोट घालावं लागते, विकार झाकण्यासाठी अंगठ्या घालावं लागतात, विकार झाकण्यासाठी गळ्यातलं
हातातलं बोटातलं कशासाठी? निर्विकारता नाही आणि त्याला लपवण्यासाठी या अलंकाराची गरज पडली आम्हाला. ज्याची निर्विकारता झाली तेच त्याचे अलंकार होऊन बसतात. सादगी श्रृंगार हो गई. कोणता श्रृंगार? सादगी श्रृंगार हो गई, आईनों की हार हो गई. आरसा बी लाजाय सुरू केला साधू पुढे. आणि हे नटणारे माणसं आरशापुढे लाजू लागले आणि आरसा साधूला लाजू लागला. आहा, काय सादगी आहे, काय महादेव आहे. तर ती परिस्थिती पाहून ती अवस्था आपल्यामध्ये आली पाहिजे, याच्यासाठी महादेव भक्ती आहे. लोकांनी ते नाही शिकवलं आम्हाला, निष्कामता नाही शिकवली. तुम्ही असं करा तुम्हाला हे मिळतंय. हे निष्काम आहे की सकाम? आता सांगा, चित्त मलिन होईल की शुद्ध होईल? होईल नाही, मलिन झालंय की शुद्ध झालंय? होईल म्हणायचं काय उदारी आहे का? मलिन चित्त आहे. मग मलिन चित्तामुळे आपणाला ते कसं दिसणार की हे ठीक आहे की हे ठीक नाही, हे करायचं आहे हे न करायचं आहे, याचा निर्णय कसा घेऊ शकते मलिन माणूस? अंधारामध्ये निर्णय काय घेऊ शकतो आपण की दोरी आहे की सर्प आहे? स्वच्छ प्रकाश, स्वच्छ सत्व, शुद्ध सत्वाचा प्रकाश जेव्हा आपल्या चित्तामध्ये प्रकाशित होईल तेव्हा आम्ही निश्चय आणि निर्णय घेण्याचे अधिकारी होतो. आम्ही याच्यासाठी संत संगती करावं लागते. बैसता संताची संगती, कळवाले कमळापती, आपले कोणीच न होती. हे आधीच माहीत होतं, पण निश्चय चित्ती झाला नव्हता. आता निश्चय झाला. निश्चय होण्यासाठी सत्वगुणाची गरज आहे. तुम्ही जरा ज्ञानेश्वरी वाचवा ना कृपया. म्हणजे याचा अर्थ असं नाही की तुम्ही वाचवीत नाही असं नाही, पण असं वाचवीत नाही समजून घेण्यासाठी. ते पारायणासाठी वाचत असाल, पुण्य होते म्हणून वाचत असाल, वाचावं लागते म्हणून वाचत असाल, महाराजांना सांगले आमच्या म्हणून वाचत असाल, पण वाचायसाठी वाचत नाही. मरायसाठीच वाचतात सगळे. आता वाचायसाठी वाचा ज्ञानेश्वरी. या साऱ्या गोष्टी तिच्यामध्ये स्पष्ट आहेत. मग उगाचच प्रश्न करीत राहायचे की एवढं करून बी महाराज लोकांना मग आणि स्वार्थ का सुटत नाही? अरे ते महाराज की त्याची शुद्ध नाही, शुद्ध प्रकाश नाही ते त्याच्यामध्ये. मोठी आहे महाराज की पण श्रेष्ठ नाही. मी मागे सांगितलं होतं श्रेष्ठ काय आणि मोठं कशाला म्हणतात. परमार्थामध्ये श्रेष्ठाला महत्त्व आहे, मोठ्याला काही महत्त्व नाही. श्रेष्ठतेला महत्त्व आहे. म्हणून जेवढा शक्य असेल तेवढा श्रेष्ठ परमार्थ करण्याचा प्रयत्न करावा. जेवढा शक्य असेल तेवढा निष्काम परमार्थ करण्याचा प्रयत्न करावा. जेवढा शक्य असेल तेवढा वेदविहित, शास्त्रसंमत, गुरुपदेशित अशा पद्धतीचा परमार्थ करण्याचा प्रयत्न करावा. तर हे असा प्रयत्न आहे. कुठलीच कामना नाही. काल स्वातंत्र्य दिनोत्सव साजरा करण्यात आला. समस्त भारतवर्षामध्ये तिरंगा देशाची शान म्हणून उंच आकाशामध्ये फडकणारा असा तिरंगा आहे. त्या तिरंगा झेंड्याचं अनेक वेळेस चर्चा झालेली आहे.
त्याच्यामध्ये उत्तिष्ठ असा एक शब्द आहे संस्कृतमध्ये. उत्तिष्ठ शब्दाचा अर्थ काकड्यामध्ये आहे उठा, साधू संत, उठा जागे व्हारे आता. हे संस्कृतमध्ये काय म्हणतात त्याला? उत्तिष्ठ. प्राप्य वरान्य बोधा उपनिषदाचे मंत्र आहेत. उत्तिष्ठ, उठ, उभं राहा. झोपलेला माणूस डोळे बंद आहेत तर त्याला जाग केलं. डोळे उघडले परंतु शरीर पडून आहे. त्या उघड्या डोळ्याचा काही फायदा नाही. अजून त्याला थोडंसं चेतावणी दिली, बसला उठून. झोपला होता, डोळे झाकून होते, डोळे उघडले, उठून बसला. यालाही उठणं म्हणतात. अजून त्याला चेतावणी केली, उभा राहिला. उभं राहिल्यावर अजून चेतावणी दिली, मग चरे वेती, मग चालायची सुरुवात झाली. हे इतकी प्रक्रिया जेव्हा जीवनामध्ये होते त्याला म्हणतात जागणं आणि उठणं. नुसते डोळे उघडून पाहणं हे जागं होणं नाही. एवढी प्रक्रिया झाली पाहिजे. डोळे उघडणं, बसणं, उठणं, चालणं, पळणं इथपर्यंत आलं पाहिजे. पळायला बी सांगितले संतांनी. आयुष्य जाते पळपळ तुझला कैसे कळेना, दो दिवसाची तनु हे साची आलासी रे पाहुना. पळा. तुका म्हणे धावे मग अवघे बरवे. जो पळायला लागला त्याच्या जीवनात आता बरं होणार आहे. पळणं किती पळायचं आहे तर माणूस काय करायला की उद्यापासून करूत, आपण श्रावण महिन्यामध्ये करूत. हे पळणं आहे का? हे आळसीपणा आहे. तसं नाही, आजच उठा, आजच पळा. झडझडोनी पहिला नाही. हे पळायला लावले आपणाला. उत्तिष्ठ शब्दाचा अर्थ ते आहे. मग ते झेंडा आहे असा की ते झेंडा उभा आहे. झेंडा उभा आहे. झेंड्याला वाकवतात केव्हा? जेव्हा देशामध्ये काही अशुभ घडतं तेव्हा त्याला थोडं वाकिलं जाते झेंड्याला, है ना. अशुभ घटना जेव्हा होते तेव्हा त्याला वाकवतात. मग तुम्ही आम्ही नेहमीच उभे नाही परमार्थामध्ये, सगळे पडूनच आहात, तर नेहमी जीवनभर आपला अशुभच आहे, उभंच नाही. ती कविता होती माझ्या वाचण्यात आलेली होती. क्या कहता है डंडा हमसे, जीवन में तुम खडे रहो. 15 ऑगस्ट होतं म्हणून सांगालो. खडे रहो. क्या कहता है डंडा हमसे, जीवन में तुम खड़े रहो. क्या कहता है कपड़ा हमसे, अस्थिरता में अड़े रहो. क्या कहती है रस्सी हमसे, कष्ट समय में जुड़े रहो. क्या कहता है पहिया हमसे, त्याच्यात एक चाक राहते ना, जीवन गतिमय हो जाना. गती, जो थांबला तो संपला. पण साधू संतांनी कधी थांबू दिलं नाही. चरैवेती, चलत राहा, उठा. तसं हे झेंडा बी
स्वातंत्र्य मिळाल्यावर झेंडा उभा केला, पण परमार्थामध्ये तुम्ही उभं राहिल्यावर स्वातंत्र्य मिळते. दोन्हीतला फरक लक्षात आला. झेंडा उभा करण्यात आला केव्हा? स्वातंत्र्य मिळाल्यावर. भारताचं स्वातंत्र्य, देशाचं. पण परमार्थात स्वातंत्र्य मिळाल्यावर परमार्थात जे उभा करतात त्याला गुढी नाव आहे, झेंडा नाव नाही त्याला. अखंड परमानंद सेवनी उभवी गुढी, त्याला गुढी नाव आहे. तर हे सारं स्वातंत्र्य, आपणाला स्वातंत्र्याचं एकमेव उपाय आहे निष्कामता. तुम्हाला वाटलं असेल की ह्यानं विषयांतर करीत गेलं आता दुसरीकडं. पराधीनतेचं कारणच स्वातंत्र्याचं बिघडण्याचं कारणच स्वार्थ आहे. पराधीन होण्याचं कारणच स्वार्थ आहे. केवढाही महाराज असो, त्याला कोणाचं तरी ऐकावंच लागते. कशामुळे? स्वार्थामुळे. किती मोठा विद्वान असो, किती मोठ्या गादीवरला असो, त्याला स्वातंत्र्य नाही बोलण्याचं. आणि जर बोलला तर गादी हल्ल्याशिवाय हलाय सुरू करते गादी. लक 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 लक. आता गादी बघावं की स्वातंत्र्य बघावं? आता कोणतं बघावं? दोन्हीपैकी काय बघावं? हलायल्यात काय तुमच्या गाद्या? हलायला सुरुवात करतात गाद्या. स्वातंत्र्य पराधीनताचं कारणच ते आहे. तर वास्तविक स्वातंत्र्य काय आहे? तर जगदाकारी झाली सत्ता, वारोनी गेली पराधीनता, अवघे आपुलेच आता, लाज आणि चिंता दुरावली. हे स्वातंत्र्य आहे. एवढं व्यापक होणं, एवढं विशाल होणं, हे स्वातंत्र्याचं लक्षण आहे. याला स्वातंत्र्य म्हणतात. लोक निघून गेले, ब्रिटिशवाले पळाले, त्याच्यासाठी बलिदान द्यावं लागलं. चांगली गोष्ट आहे. आपलं भाग्य आहे की स्वातंत्र्य मिळालं. देशाचं स्वातंत्र्य मिळालं, पण देहाचं स्वातंत्र्य अजून राहिले. देह बी एक देश आहे. देश वेश नोहे माझा, याला देश नाव दिलेलं आहे. याच्यातून बी स्वातंत्र्याची गरज आहे आता, स्वातंत्र्य मिळविण्याची. आणि याच्यावर आक्रमण कोण केलंय? तर याच्यावर आक्रमण करणारा इंद्रिय ग्रामम एक नाव आलेलं आहे. इंद्रिय एक इंद्रियांचं गाव आहे, त्याचं नाव शरीर आहे, देह आहे. आणि याच्यावर आक्रमण केलेलं आहे या कामानं. काम हवी झालेलं आहे. एक ओवी आहे ज्ञानेश्वर महाराजांची. का फळाची हवा हृदयी कामा झाला रिगावा, तेथ ज्ञानाचा दिवा घसनी गेला. घसनी गेला म्हणजे लपून बसला. प्रकाश त्याच्यावर झाकण टाकल्यावर त्याचा काय उपयोग? तसं आमच्यामध्ये एक ज्योत आहे, ते ज्योत झाकून गेलेली आहे. आत्मज्योत त्या कामानं आवृत्त झालेली आहे. त्या कामाला काढण्यासाठी आपणाला निष्काम सेवा करण्याची गरज आहे. करीत राहावं लागतं. झिलमिल झिलमिल निशिदेन चमके,
नहीं जागत नहीं सोती, तेल न बत्ती बुझ न जाती, झिलमिल झिलमिल निशिदिन चमके. तेल न बत्ती, तेल भी नाही, त्याला वात भी नाही. तेल न बत्ती बुझ न जाती, विजून भी जात नाही. दिया जल रहा है, हवा चल रही है. विजून गेली नाही अनेक, आणि विजून गेली नाही म्हणून चान्स आहे अजून. विजण्याच्या आधीच सावध व्हा, विजून जाणार आहे आता एक दिवस. म्हणून तर आम्ही मसणवाट्याची सगळी तयारी करायला गावगाव. काम पडते त्याचं. मग लोकांना वाटलं हे मसणवाटा महाराजाच्या डोसक्यात हे का, इजून जाणारी दिवे आहेत, एक दिवशी तिकडं जावंच लागते आता पेटवायला. बुझन जाती तेल न बत्ती बुझन जाती, नहीं जागत नहीं सोती, झिलमिल झिलमिल निशिदिन चमके. बघा, कहत कबीरा सुन बै साधू, घर घर वाचे पोती, नजर नहीं आवे आत्मज्योती. का नजर येत नाही? कामावृत्त, त्याला आवृत्त केलेलं आहे कामानं. ते काम निवारण, काम वश करण्यासाठी परमार्थ करा, सत्संग करा, भजन करा, श्रावण महिन्यामध्ये नैमित्तिक साधना करा, चातुर्मास करा. मला बऱ्याच लोकांनी विचारलं की महाराज यावर्षी तुम्ही चातुर्मास कराल की नाही. मी म्हणलो थोडंसं दुसरं व्रत करालो मी. कोणतं? बारमास. आता चातुर्मास सोडून दिला हो मी, आणि काय करायला? बारमास करालो. बारमास, बारमास माहीत आहे तुम्हाला? कोणच सांगितलं तुम्हाला की 4 महिने चांगलं वागावं, व्रत करावं, नेम करावं, आणि 8 महिने जनावरासारखं राहावं? कोणी सांगितलं? काही महाराज बी आले ते माझ्याकडे विचारायला. ते चातुर्मासात काय करायला? दिवा लावाला, काय करायला? 12 महिने साधूसाठी चातुर्मास, जीवनभर चातुर्मासच आहे. चतुर्मास है ना. जे चतुर आहे त्याच्यासाठी चतुर्मासाची गरजच नाही. त्याला जे 12 महिने सद्गुरूची कृपा असल्यामुळे त्याला 12 महिने पवित्र जगायचं आहे, शुद्ध जगायचं आहे, नामस्मरणच करायचं आहे, सत्कर्म करायचं आहे, निष्काम कर्मच करायचं आहे. चातुर्मासात काय? सत्कर्माची समाप्ती होत नाही कधीच, थांबत नाही ते. म्हणून नित्य नेम नामी, त्याला चातुर्मासाची काय करायचं? नित्य, नित्य म्हणल्यावर 4 महिने लागू होत नाही त्याला, है ना. 12 महिने जबरदस्ती जेवण. मला म्हणतात आता तुम्ही एकच टाईम जेवत असताल, आता घ्या. अरे मला भूक लागली तर जेवू दे ना 2 टाईम. नाही महाराज आम्ही एकच बार जेवतो. अशा महाराजासंग बसून जेवलो काही बार मी. आम्ही एकच टाईम जेवतो महाराज, तुमच्यासारखं 2-2 टाईम जेवणं असं म्हणणाऱ्या संगत जेवून बघलो एक बार 2 बार. मग लक्षात आलं की माझं 3 दिवसाचं एकच बार खाते ते. हां, असलं तर मला बी जमत होतं एक टाईम जेवायचं. नाही, हे मजाक नाही, तुम्हाला खरं सांगाल झालेल्या घटना आहेत. मला वाटत नाही की मी एकच टाईम जेवावं. म्हणजे लोकांचं म्हणणं काय की हाय ते बी जिरून जावं, पुन्हा आपणाला बोलणार कोणी राहत नाही, असंच म्हणणं आहे लोकांचं. तर हे नैमित्तिक कर्म तुमच्यासाठी आहेतच, करा, ठीक आहे. सत्संगाचं प्रयोजन निष्काम बुद्धी आपणाला यावं. आणि मी मागे सांगतच आलो की परमार्थाचं फळ म्हणजे गुरुकृपेचा परिचय म्हणजे काय.
तर काही मिळणे नाही, काहीही मिळण्याची अपेक्षा संपून जाणे हेच गुरुकृपेचा परिचय आहे. काहीही मिळविण्याची अपेक्षाच नसणे तर समजायचं की गुरुकृपा झाली याच्यावर. हेच गुरुकृपेचा परिचय आहे. तर येणारी रक्षाबंधन पौर्णिमा 28 तारखेला आहे, परंतु आपणाला रविवार 28ला भेटत नाही, त्याच्यामुळे 23 तारीख आपण करून घेऊ, चालते ना? कारण की 28ला मग तुम्हाला भावाला बांधायला जावं लागते. काय? राखी बांधायला जावंच लागतं. 23ला करून आपण मोकळं. 28ला तुम्ही जाऊ शकता, येऊ शकता. बंधन 23ला बघू आपण ते काय, कशासाठी बांधायचं, का सोडायचं, 23लाच बघू ना, वेळ आहे. आता आपला वेळ संपलेला आहे आजचा. तर 23 तारखेला रक्षाबंधन कार्यक्रम आपण याच सत्संगमध्ये करणार आहोत. समस्त माता भगिनींना सूचना आहे की ज्यांनी आपल्या घरी तयार करून राखी घेऊन येतील त्यांची राखी स्वीकार करण्यात येईल. घरी स्वतः तयार करून करायचं येणं गेलं तर नुसता दोराच बांधा, काय होत नाही. करा, जशा येतील तशा करा. लाजू नका की तिची लई चांगली आहे मग माझी खराब आहे कशी नेऊन, तसं नाही. ते राखी खराब राहू जा, तुम्ही खराब होऊ नका. तुमचे जीवन, तुमचं चरित्र, तुमचे विचार चांगले ठेवा, राखी कशी बी असू द्या. राखी शब्दाचा अर्थ की रक्षण. आपल्या धर्माचं, आपल्या चरित्राचं, आपल्या विचाराचं, आपल्या संस्कृतीचं, आपल्या परंपरेचं रक्षण करणं हेच राखी आहे. तर त्याच्यासाठी हे सूचना ध्यानात ठेवतील. त्या दिवशी आपण इथं रक्षाबंधन कार्यक्रम करून घेऊ. साधे गोंडे आणू शकता, बनवायला तर बनवू शकता. अशा राख्या आणा. इथं काही आहेर उपचार नाही, राख्याच्या बदल्यामध्ये काही दक्षिणा नाही, मी घेत नाही, तुम्हाला घेऊ देत नाही. असा आपला सहज कार्यक्रम असते. ज्याला आता रक्षाबंधन कार्यक्रम आहे, दुरून येणारे असतील तर आपला डब्बा घेऊन या, जवळचे घरी जाऊन जेवा ना. रक्षाबंधन कार्यक्रमामध्ये कुठलाही प्रसाद, खर्चा, रुपये, पैशाचं काम नाही. आता अशा पद्धतीने एक सहजतेनं सामान्य स्वरूपामध्ये आपल्याला रक्षाबंधन कार्यक्रम करून घ्यायचा आहे. आणि महाराज तुम्हाला बोलायचं आहे रक्षाबंधनाच्या रोजी, काळे महाराज, त्या दिवशी थोडंसं बोलायचं आहे. आता आधीच सूचना देत राहतो पहिल्या रविवारीच. तर रक्षाबंधन अजून काय सूचना आहेत? काही नाहीत आता. हां, इथं आपल्याच पटवारी गुड्यामध्ये जे सेवानिवृत्त तहसीलदार आहेत मनोहर रेड्डी, त्यांची त्यांचं नाव मला माहीत नाही, त्यांनी आपल्याच घरी तुळशीचे रोपटे तयार केलेले आहेत. 100पेक्षा अधिक रोपटे आहेत. तर त्यांचं असं म्हणणं आहे की ज्यांच्या घरी अंगण असेल, जागा असेल, इच्छा असेल तर त्यांनी आपल्या वातावरणासाठी एक रोपटं घेऊन जावं, असं त्यांचं मनोगत आहे. खूप मेहनत करून तयार करून ठेवलेलं आहे. घेऊन जाऊन टाकून द्यायचं असेल तर नेऊ नका, लावायचं असेल तर घेऊन जा. पुरुष असो, महिला असो, कोणी असो, ज्यांना लावायला जागा आहे, लावायचं आहे, अशा सद्भक्तांना एक रोपटं घेऊन जायचं आहे आणि ते लावायचं आहे. वृक्षारोपणाचा कार्यक्रम दरवर्षी आपण करत असतो.
सध्या आता समाजामध्ये थोडं माणसं खूप कामामध्ये व्यस्त झाल्यामुळे आणि ज्याच्या त्याच्या कामात असल्यामुळे आपल्या ते कार्यक्रम आपण नियोजित केलेला नाही. त्यामुळे ज्याच्या त्यांनी आपल्या आपल्या दारात, अंगणात, सार्वजनिक जाग्यावर अशा वेगवेगळ्या ठिकाणी झाडांचं लागवण करू शकता आपण. आपल्या मनावर आहे. दबाव नाही, ऑर्डर नाही, आदेश नाही. विनंती करून सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय.